प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे खरं तर एक लॉजिस्टिक दुःस्वप्नच, नाही का? पण विचार करा, जर आपण हा सगळा गोंधळ एका सरळ, सोप्या आणि मार्गदर्शित प्रक्रियेत बदलू शकलो तर? आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. हे ऐकून काही आठवतंय का? त्या न संपणाऱ्या तपासण्या, ती डोकेदुखी ठरणारी आकडेमोड आणि तो कागदपत्रांचा डोंगर. खूप काळापासून प्रोडक्शन पूर्ण करणं म्हणजे हेच सगळं होतं. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग आजच्या आपल्या प्रवासात काय काय आहे ते बघूया. सगळ्यात आधी आपण प्रोडक्शन पूर्ण करण्याच्या पद्धतीकडे एका नव्या नजरेने पाहू. मग ही सुरुवात किती सोपी आणि स्मार्ट आहे ते समजून घेऊ. त्यानंतर आपण बिनचूक आकडेमोडीच्या जगात डोकावू आणि बॅच पूर्ण करण्यातली लवचिकताही बघू. आणि शेवटी काम पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या महत्त्वाच्या माहितीवरही एक नजर टाकू. हे बघा, हे फक्त एक साधं अपडेट नाहीये, ही तर एक संपूर्ण क्रांती आहे. आपण आता त्या चुकांनी भरलेल्या मॅन्युअल कामांना मागे सोडून एका अशा इंटेलिजंट वर्कफ्लोकडे जातोय जो आपल्याला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल. आणि हा बदल खरंच खूप मोठा आहे. आता प्रश्न येतो की ही सुरुवात इतकी स्मार्ट का आहे? याचं कारण सोपं आहे. सिस्टम आपल्या आदेशाची वाट बघत बसत नाही, ती पहिल्या क्लिकपासूनच पुढाकार घेते. पुढे काय लागणार आहे याचा अंदाज ती स्वतःच लावते. म्हणजे आपल्याला विचार करण्याची गरजच नाही. बघूया हे किती सोपं आहे. फक्त ॲडवर क्लिक करायचं, मग आपला पार्ट निवडायचा, मग तो मेन असेंब्ली असो किंवा सब असेंब्ली. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. जसा आपण पार्ट सिलेक्ट करतो ना की पडद्यामागे सिस्टम लगेच कामाला लागते. ती संपूर्ण डेटाबेस स्कॅन करते आणि त्या पार्टशी संबंधित प्रत्येक व्यवहार, प्रत्येक माहिती आपोआप गोळा करते. विचार करा किती वेळ वाचतो. आता मॅन्युअली डेटा शोधत बसायची गरजच नाहीये. बरं, डेटा तर गोळा झाला. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा कॅल्क्युलेशन्स. आणि इथे अंदाजांना काहीही स्थान नाही. सगळं काही सिस्टम स्वतः करते, एकदम अचूक. सिस्टम एक खूप महत्त्वाचं मेट्रिक कॅल्क्युलेट करते, ज्याला म्हणतात MMQ, म्हणजे मिनिमम मॅन्युफॅक्चरेबल क्वांटिटी. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सिस्टम आपल्याला सांगते, बघा, तुमच्याकडे जेवढं साहित्य उपलब्ध आहे ना, त्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त इतके युनिट्स खात्रीने बनवू शकता. आता हा फरक बघा. एका बाजूला आहे आपली जुनी पद्धत, म्हणजे साहित्याची मॅन्युअल तपासणी, किती बनवायचं याचा अंदाज आणि त्यातला धोका. आणि दुसऱ्या बाजूला आहे ही नवीन पद्धत, जिथे BOM आणि स्टॉकचं ऑटोमॅटिक विश्लेषण होतं, MMQचं अचूक कॅल्क्युलेशन होतं आणि मिळतो पूर्ण आत्मविश्वास. हा बदल खरोखरच जमीन आसमानाचा आहे. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे विश्वास, ट्रस्ट. ही सिस्टीम पूर्ण ट्रेसेबिलिटी जपते. म्हणजे काय? तर जरी तुम्ही नंतर काही बदल केले तरी मूळ रेकॉर्ड्स जसेच्या तसे राहतात. याचाच अर्थ आपल्याला एक परफेक्ट ऑडिट ट्रेल मिळतो. म्हणजे डेटाच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. ठीक आहे, तर डेटाची अचूकता तर झाली, पण खरं सांगायचं तर प्रोडक्शन नेहमीच एका सरळ रेषेत होत नाही, बरोबर? आणि म्हणूनच बॅचिंगचा पर्याय खूप महत्त्वाचा ठरतो. कारण खऱ्या जगात काम नेहमी टप्प्याटप्प्यानेच होतं. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, मोठी ऑर्डर कधीच एका फटक्यात पूर्ण होत नाही. ती सोयीस्कर बॅचेसमध्ये विभागली जाते. ही सिस्टम फक्त ही गोष्ट समजतच नाही, तर ती मुळात याच वास्तवावर आधारित बनवली गेली आहे. चला एक उदाहरण घेऊ. समजा 100 वस्तू बनवायला काढल्या. टीमने पहिल्या बॅचमध्ये 50 पूर्ण केल्या. मग काय? सिस्टम आपोआप उरलेल्या 50 वस्तू ओपन म्हणून नोंदवते, ज्या पुढच्या बॅचसाठी तयार आहेत. ही जी लवचिकता आहे ना, तीच खरी गेम चेंजर आहे. आता काम तर पूर्ण झालं, पण इथेच गोष्ट संपत नाही. खरं तर खरी मजा तर आता सुरू होते. ही सिस्टम त्या प्रोडक्शन डेटामधनं अशी माहिती बाहेर काढते जी भविष्यातले निर्णय घेण्यासाठी खूपच महत्त्वाची ठरते. आणि इथेच तो डेटा आपल्या कामी येतो. बघा, आदर्श वेळ आणि प्रत्यक्ष लागलेला वेळ यांची तुलना करून जसं या बार चार्टमध्ये दिसतंय, सिस्टम लगेच सांगते की कुठे गडबड आहे. इथे आपण स्पष्ट बघू शकतो की कामाला ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागलाय, म्हणजे एक ऑपरेशनल डिले आहे ज्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि हे विश्लेषण फक्त रिपोर्ट बनवण्यासाठी नाहीये. यामुळे खऱ्या अर्थाने बिझनेसमध्ये सुधारणा होते. कामाला उशीर का होतोय हे कळलं की आपण प्रोसेस सुधारू शकतो. आपले रिसोर्सेस कसे वापरले जात आहेत हे समजलं की आपण ते अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आणि याचा शेवटचा परिणाम एक जास्त कार्यक्षम आणि जास्त उत्पादन देणारा शॉप फ्लोअर. आणि मग हे सगळं विश्लेषण, सगळी आकडेमोड आणि बॅचिंग झाल्यानंतर ही अख्खी गुंतागुंतीची प्रक्रिया येऊन थांबते एका साध्या कृतीवर, सेव्हवर. फक्त एक क्लिक आणि बस, सगळं काम एकदम अचूक आणि झटपट पूर्ण होतं. तर मग जाता जाता एक विचार करूया. जर एक साधं क्लिक प्रोडक्शनसारखी किचकट गोष्ट इतकी सोपी करू शकता,
तर विचार करा, आपल्या कामातल्या अजून अशा कितीतरी गुंतागुंतीच्या गोष्टी असतील ज्यांना आपण असंच सुलभ आणि स्मार्ट बनवू शकतो.